आताची मोठी बातमी येत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे, परंतु त्यांनी हे उपोषण सोडताना सरकारला मोठा इशारा दिलेला आहे. त्यांनी मागणी देखील केलेल्या आहेत. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आणि कशामुळे उपोषण सोडलेलं आहे त्याचाच एक रिपोर्ट बघूया. हे आंदोलन आपण स्थगित करत आहोत, यापुढे उपोषण करणार नाही, आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची असा इशारा मराठी नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या मांडल्या, त्या पूर्ण करण्यासाठी 3 महिन्याचा वेळ दिला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईला जाणार असे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. जरांगे पाटील म्हणाले, नोंदी शोधणारी शिंदे समिती लगेच सुरू करा. शिंदे समितीने काम करताना अधिकाऱ्यांनी किचकट अटी घालू नये, अशा अधिकाऱ्यांना थेट बडतप करण्यात यावे. बीड आणि धाराशिवमधील असे 2 अधिकारी आहेत. ही कीड नकोच. वंशवाळ समिती गठीत करावी. मूळ लिपी अभ्यासक नसल्याने नोंदी शोधता येत नाहीत. आमच्याकडे असलेल्या अभ्यासकांना नोंदी शोधण्यासाठी संधी द्या. सातारा संस्थान, हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट आणि ओन संस्थान पुरावे घेण्यात यावे. राज्यातील मुलावर झालेल्या गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे. तसेच SC-BC 10% आरक्षण आम्हाला नको होते. आता 10% आरक्षण दिले तरी सरकार 100% फीस घेत आहे. आरक्षणासाठी बलिदान घेणाऱ्याच्या वारसांना नोकरी देण्यात यावी. OBCत आरक्षण द्यायचे असेल तर 2012च्या कायद्यात दुरुस्ती करा, अशा मागण्या जरांगे पाटील यांनी केलेल्या आहेत. तसेच सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे. त्यासाठी आलेल्या ना हरकतीची छाननी सरकारला करायची आहे. 2 ते 3 महिन्यात ही छाननी करू असे आश्वासन देण्यात आलेले आहे. याची कारवाई लवकर झाली नाही तर मुंबईची तारीख जाहीर करतो. आता माघार घ्यायची नाही. मुंबईला जाताना नियोजन करावे लागेल. यासाठी 100 तुकड्या कराव्या लागतील. एका तुकडीत 50,000 पुरे पाहिजे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी हा लहान विषय नाही. आपल्याला मुंबईला जाताना पोलिसांनी मारले तर त्यांना बोट लावायचे नाही. मंत्री आणि त्यांच्या पोरांना धरून हाणायचे, यांना सोडायचे नाही. आम्हाला मुंबई बघू द्या. मंत्री कशी झोपतात, मंत्रालय, मंत्र्याचे बंगले आहेत, बघायचे आहेत. मुंबईला त्रास होता कामा नये. कोणी त्रास दिला तर पळायचे नाही, असं जरांगे पाटील म्हटले आहेत. तसेच आतापर्यंत खूप सहन केले, कुणालाही बोट लावायचे नाही, पण कुणी वळवळ केली तर दुमत्ता करायचं. हे आंदोलन आपण स्थगित करत आहोत, यापुढे उपोषण होणार नाही, आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची, असं जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झाल्यानंतर फडणवीस यांनी पहिली आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यापासून लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज आपले उपोषण मागे घेतले आहे. भाजपचे आमदार सूर्य धस यांनी त्यांना ज्यूस देऊन हे उपोषण सोडवले. या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि त्यांच्या मागण्यासंबंधी प्रतिक्रिया दिलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले याचा आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतले आहेत. हे सगळे निर्माण झालेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तो प्रयत्न करतोय. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की कायद्याच्या चौकटीत ज्या ज्या मागण्या आहेत त्या करतील किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही निश्चित करू. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की भारताचे संविधान आणि कायदा यांच्या चौकटीत मागण्या असल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या 4 मागण्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत. त्या कोणत्या मागण्या आहेत बघूया. तर नंबर 1 ची मागणी पूर्ण केलेली आहे. ती आहे म्हणजे कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी. 2 नंबरची मागणी पूर्ण केलेली आहे, ती म्हणजे हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट, सातारा गॅजेट लागू करण्याबाबत न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अभ्यास करण्यात येईल आणि त्यानुसार शासन स्तरावर पुढील कारवाई करण्यात येईल. नंबर 3 ची मागणी महाराष्ट्रातील मराठा आंदोलनावरील दाखल झालेले केसेस फक्त माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई करण्यात येईल. गंभीर स्वरूपाच्या केसेस वगळता बाकीच्या केसेस मागे घेण्याबाबत सरकारने सकारात्मक दाखवलेली आहे. नंबर 4 ची मागणी मान्य केलेली आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कारवाई यापुढे चालू राहील. या 4 मागण्या त्यांच्या राज्य सरकारने पूर्ण केलेल्या आहेत. वरील संपूर्ण बाबी विचारात घेऊन शासनाने आपल्या मागण्याची दखल घेतली असून यावर सकारात्मक कारवाई केली जाणार आहे. सबब आपण दिनांक 25 जानेवारी पासून सुरू केलेले आंदोलन उपोषण मागे घ्यावे ही विनंती, असे त्यांना परिपत्रक दिलं होतं.